गुड मॉर्निंग. मागच्या तासिकेला आपण 26 ते 50 पर्यंत प्रश्न पाहिले होते बघा, बुद्धिमत्ता या विषयाचं. 2019 ची प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करत आहोत. आज आपण प्रश्न क्रमांक 51 पाहतोय. आता हा प्रश्न दिशाचक्रावर आधारित आहे, त्यामुळे पहिल्यांदा मी दिशाचक्र काढतो. आता एक वाक्य पाहिलं होतं आपण, त्यावरून दिशा आणि उपदिशा फिक्स केल्या होत्या. उद्या ईश्वराची हम्म, पूजा आहे. हम्म, हम्म, दत्ताला हम्म, नैवेद्य हम्म, पक्वान्नांचा हम्म. वाटा. ओके. उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्य. 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा. आता पहिलेच वाक्य बघा, अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. म्हणजे अतुलचं तोंड असं नैऋत्य दिशेला आहे. बाण बघा मी दाखवतो. नैऋत्य दिशेला तोंड आहे अतुलचं. समोरून आलेला अरुण 2 वेळा. आता त्याच्या समोरून अरुण आलेला आहे. आता अरुणचं तोंड कुठं असेल सांगा मग. ईशान्य. बरोबर, अरुणचं तोंड ईशान्य दिशेला असणार आहे पहा. हा, मग आता तो अरुण 2 वेळा काटकोनातून उजव्या बाजूने वळला. आता पहिल्यांदा काटकोनात वळला म्हणजे इथून त्याचं तोंड कुठं झालं, आग्नेयला झालं पहा. पुन्हा दुसऱ्यांदा काटकोनातून वळल्यामुळे पुन्हा त्याचं तोंड कुठं जाणार, नैऋत्येला जाणार. नैऋत्य. म्हणजे आता अरुणचं तोंड कोणत्या दिशेला आहे, नैऋत्य दिशेला आहे. मग त्याच्या डाव्या हातालगतची दिशा कोणती, डाव्या हातालगतची दिशा म्हणजे ही दिशा असणार. कोणती असणार, आग्नेय. तुम्ही बघा, तुमचं तोंड जर पूर्वेला असेल, तर तुमच्या डाव्या हाताची दिशा कोणती येते रे, काटकोनातूनच आपण मोजतो का ना डाव्या हाताची दिशा. हो. हा, असं ह्याचं तोंड जर नैऋत्य असेल तर काटकोनातून माग बघायचं, तर आग्नेय दिशा येते. म्हणजे याचं उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 1 येते. प्रश्न क्रमांक 52. 8:20 घड्याळाच्या मिनिट व तासकाट्यात किती अंश मापाचा कोन होतो, असा प्रश्न आहे. आता तास काटा आणि मिनिट काटा याच्यात होणारा जर कोन काढायचा असेल तर एक सूत्र सांगितलं होतं. कोण सांगते? सर मी सांगू. हा, तास सांगा बरं. गुणिले 30 30 वजा 2 गुणिले मिनिट. हे सूत्र पाठ करा सर्वांनी. तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे. मग 8 वाजून म्हणजे 8 तास धरायचे, म्हणजे 8 गुणिले 30. आता 11/2, 8 वाजून किती मिनिटं झाली, 20 मिनिटं. तर इथे मिनिटं जागेवर 20 ठेवायचं. आता 8 आणि 30चा गुणाकार 8 त्रिक 24 आणि वरचा इंग्लिश. इथे बे 1 बे, बे 10 20 आणि करून 10 किती येणार, 110. 10. आणि हे वजाबाकी किती येणार, 130. 130 म्हणजे पर्याय क्रमांक किती येते, याचं उत्तर 4. 4. जलप्रतिबिंब. आता यापूर्वी सुद्धा सांगितले, ज्यावेळेस जलप्रतिबिंबाचं उदाहरण येतं त्यावेळेस कागदात वरच्या बाजूला ही आकृती काढायची आणि कागद वरून खालच्या बाजूला दुमडायचं. दुमडल्यानंतर मागच्या बाजूला जी आकृती दिसते ती जलप्रतिबिंबातील आकृती असते पहा. मग असं 2. केल्यानंतर पर्याय कोणता दिसतोय बघा, 2. 2 दिसतोय. आता हा सी भाग आहे, हा असाच राहतो, फक्त ही जी गाठ आहे त्याची वरच्या बाजूला जाणार, लक्षात ठेवा. त्यानंतर हा जो आहे तो भाग असा होणार आणि पुन्हा खाली असं होणार. आणि हे जे उलट सी आहे ते आहे असं, फक्त वरची गाठ आहे ती खाली येणार आहे. अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 सापडतो.
हा प्रश्न क्रमांक 54 इथं काय आहे तर आरशातील प्रतिमा आहे म्हणजे असं. आता आरशातील प्रतिमा काढताना डावीकडची बाजू उजवीकडे उजवीकडची बाजू डावीकडे असं चुकण्याची शक्यता असते. त्यासाठी सरळ काय करायचं आकृती काढायची कागदाच्या डाव्या साईडला आणि तो कागद उजव्या साईडला दुमडायचा. उजव्या साईडला दुमडल्यानंतर जी मागच्या बाजूला तुम्हाला आकृती दिसेल ती आरशातील प्रतिमा असेल. आणि किंवा असं जरी केलं तर कितवा पर्याय येतोय? पर्याय क्रमांक 1. पर्याय पर्याय क्रमांक 1. क्रमांक तीन. म्हणजे हे जे आर आहे ते असं येणार बघा. त्यानंतर जे झेड आहे ही आणि ही रेषा अशी राहते फक्त ही जी तिरकी रेषा आहे ना ती अशी होणार. आणि त्यानंतर जे जी आहे ते असं होणार. पर्याय क्रमांक 1. आता हे जलप्रतिबिंब आहे का पाण्यातील प्रतिमा आहे सांगा. उजव्या साईडला असा आरसा दावलाय बघा म्हणजे आरशातील प्रतिमा आहे. हा सांगा. पर्याय क्रमांक ऑब्झर्व केल्यानंतर सुद्धा लक्षात येते. पर्याय क्रमांक 3. 3. तीन. म्हणजे थोडक्यात कसं ओळखलं तुम्ही सांगा. सर फक्त त्या शेवटच्या 2 आकृत्यांमध्ये ते सापाचं ते मागचं आहे ना ते वेगळं. हे शेपूट. नाही तर 3 नंबरच्या आकृतीत 2 रंगवलेत आणि 4 नंबरच्या आकृतीत एकच रंगवलंय. किंवा हा शेपूट बघा ना ह्या 2 आकृतीत येतच नाही बरोबर. तिसऱ्या आणि चौथ्या येतोय बरोबर. अगं इथं वर. आणि हे जे आहे का नाही ते तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत जर बघितलं तर बघा पण आता. चौथ्या आकृतीत म्हणजे 2 ठिकाणी रंगवायचे ते एकच ठिकाणी रंग. 2 ठिकाणी रंगवायचं आहे. तिथे आत. हा इथलं ना वरचा. इथे कसं 2 ठिकाणी रंगवले. इथे एकच ठिकाणी रंगवले त्यामुळे हा ड्रॉप झाला. म्हणून पर्याय क्रमांक 3. खालील 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत. त्यावरून योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा पहिलं विधान आहे सर्व शिक्षक कलाकार असतात. आता जो शब्द सर्व असतो का नाही सर्व मग त्याचं वर्तुळ आत घ्यायचं. सर्व कोण आहेत? शिक्षक आहे. मग शिक्षकाचं वर्तुळ आत घेतो. आणि जे मोठं वर्तुळ आहे ते कलाकारचं घेतो. बघा आलं का नाही सर्व शिक्षक कलाकार आलं. ही वर्तुळ आहे ते कलाकारसाठी मोठं वर्तुळ. सर्व शिक्षक कलाकार असतात. काही कलाकार आनंद असतात. कलाकारातला काही भाग घेतो बघा. हे आनंदात असणाऱ्या लोकांचा घेतो. पर्याय क्रमांक 2. काही कलाकार आनंद असतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चेक करूया. अनुमान काय दिले? सर्व शिक्षक आनंदात असतात. सर्व शिक्षक आनंदात आहेत का रे सर्व शिक्षक आनंदात? आता आनंदासाठी हे नाही. वर्तुळ शिक्षकासाठी हे वर्तुळ आहे. म्हणजे तुम्हाला एकही शिक्षक आनंदात दिसत नाही. शिक्षकासाठी वेगळं वर्तुळ आहे पूर्णपणे. आनंदासाठी वेगळं आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. नाही थोडेसेच आहे. हे कलाकार आहेत का? ही एवढा भाग कलाकार आहे. एवढे जे आनंदातले लोक आहेत ते कलाकार दिसत आहेत. पण इकडचा जो भाग आहे आनंद असणाऱ्या लोकांचा ते कलाकार नाहीत ना त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. म्हणजे अनुमान क आणि ड दोन्ही असत्य आहे. असत्य म्हणजे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती? 2. 2. रविवारी माझी परीक्षा असल्यामुळे आपण उद्या आणि परवाचा तास 2 दिवस सुट्टी देतोय. आणि परीक्षा तर पुढे ढकलली मी परिपत्रक टाकलेलंच आहे. आपली परीक्षा किती तारखेला होती? 20 तारखेला होती. ती 31 ला गेली. आता 2 दिवस फक्त आपण सुट्टी घेणार आहे परीक्षेसाठी.
कोणवार? शनिवार आणि रविवार. पुन्हा सोमवारपासून परीक्षा होईपर्यंत पुढच्या रविवारी पुढे एक 2 दिवस आपण सुट्टी घेणार. म्हणजे 4 दिवस सुट्टी होणार आहे 31 तारखेपर्यंत. आणि राहिलेल्या 8 दिवसामध्ये आपल्या ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका संपूर्ण अजून एखादी प्रश्नपत्रिका कोणती तरी घेऊ मागच्या वर्षीची. त्यामुळे सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. परीक्षा पुढे ढकलली म्हणून रिलॅक्स कुणी राहू नका. बघा आज परीक्षा पुढे ढकलली की आज बरी संख्या कमी लगेच झाली. असं करू नका. एक 8 दिवस फक्त ढकलली पुढे, जास्त नाही. हा आता प्रश्न क्रमांक 57 होणार आहे. हो 57. आता एकूण अल्फाबेट्स मोजूया किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती आहेत एकूण अल्फाबेट? 20 आहेत. आता 20 म्हणजे एक 5-5चा गट करूया. 5-5चा मी आता इथं गट करतो. 1 2 बसते कडे. पहिलं अक्षर कुठलं आहे? पी. त्याच्यानंतर दिलं नाही. त्यानंतर क्यू क्यू डी एल आणि एल. त्यानंतर सांगा अक्षर डॅश. दिलं नाही. एल बी पी क्यू क्यू आणि डॅश. डॅश त्यानंतर डॅश 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 एल एल डी 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 बी बी पी क्यू आणि शेवटी पी पी एल एल डॅश क्यू क्यू बी. बी. आता एकूण बघा 1 2 3 4 आणि 5. 5 ठिकाणी डॅश आहे. त्या ठिकाणी एक अल्फाबेट भरायचे. आता साधारणतः वरची जर अल्फाबेटची जर श्रेणी किंवा क्रमिका पाहिली तर त्याच्यामध्ये अक्षर कुठले आहेत रे? पी एल क्यू डी आणि बी अजून एक कोणते? सर बी. हा बी बी एक आहे. राहिलाय. म्हणजे या 5 अल्फाबेटचं असा गट आहे. मग आता ऑब्झर्व जर केलं तर पहिल्या गटामध्ये पी क्यू डी एल आहे. म्हणजे राहिलं कुठलं रे? बी बी आता दुसरा गट थोडा बाजूला ठेवूया. तिसऱ्या गटात बघा 4 आहेत. एक राहिले कुठलं? सर पी. चौथ्या गटामध्ये तर पी येणार. तिसऱ्या गटामध्ये आता चौथ्या गटामध्ये कुठलं राहिले बघा? पी बी आहे, एल क्यू आहे, सर एल एल राहिलंय. डी डी राहिले. डी चौथ्या गटामध्ये. आता पहिला गट राहिला. सांगा आता पहिल्या गटामध्ये एल तर आहेच, बी पण आहे, त्यानंतर क्यू पण आहे. राहिलं पी आणि डी. पण अगोदर कुठलं घ्यायचं नंतर कुठलं घ्यायचं? सर अगोदर पी पर्यंत डी आणि पी नाही दिलं. आ पी आणि डीच घ्या कारण पर्यंत कुठंच डी आणि पी दिलं नाही. म्हणजे अगोदर पीच पाहिजे हा आणि नंतर डी पाहिजे. डी. मग आता आपण एक एक घेऊया. डी दिलंय. ह्यातला बी भरला, ह्यातला पी भरला, इथला डी भरला, पुन्हा ह्यातला पी भरला आणि ह्यातला डी डबल होते का रे? हो नाही नाही, माझं लिहिताना काहीतरी मिस झाले बघा. काय मिस झाले बघा? सर बरोबर आहे की पर्याय क्रमांक 4 येते. हा बरोबर आहे. ही डीच बी पी डी पी डी पर्याय क्रमांक 4 येते. बरोबर. म्हणजे प्रत्येक 5च्या गटामध्ये एक अल्फाबेट आलं पाहिजे. कुठलंही अल्फाबेट रिपीट करायचं नाही.
आता 58 बघा. किती वेगळ्या प्रकारचे चिन्ह आहेत सांगा. खाली आपण चिन्ह लिहूया. चौकोन आहे. सर एकूण 24 चिन्ह आहेत. उलट्या त्रिकोणामध्ये म्हणजे वर्तुळ, कसं? सर 6 दगड 6. वेगवेगळे वर्तुळ आहे. स्टार, स्टार एक आहे. फुली फुली एक आहे. आणि वर्तुळ. सर वर्तुळ गाळलंय 6 दगड. सर पहिलेच वर्तुळ गाळलंय. सिम्बॉल किती आहे मला सांगा. 6च आहेत ना? हो सर. हो सर, 6 गट होते. 1 2 24 3 4 6चा गट. 24 1 2 3 4 5 6 पुन्हा 6चा गट. 1 2 3 4 5 6 पुन्हा 6चा गट आणि पुन्हा 6चा गट. आता प्रत्येकात काय काय गाळलंय बघू. पहिल्या गटामध्ये गोल वर्तुळ, वर्तुळ गाळले. दुसऱ्या गटामध्ये चौकोन 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 दिसत नाही. आणि आणि त्याच गटामध्ये कुठलं? त्रिकोण त्रिकोण सर 4 येणार तिथे. त्रिकोण सर वर्तुळ वर्तुळ घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या वर्तुळ नंतर आपण चौकोन नाही घेणार, उलटा त्रिकोण घेणार. म्हणजे असा. हा ठीक. कारण पुढचा गट आहे का नाही, तो उलटा केलाय इकडं. इथं चौकोन हा आणि इथं ह्या गटात कुठलं राहिलं? उलटा त्रिकोण 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 उलटा त्रिकोण असं. हा. आणि शेवटला स्टार येणार आता. स्टार स्टार नाही. काय माहिती त्याला? स्टार नाही स्टार तर ते चिन्ह दिलंय तिथं. हा असा पर्याय ऑप्शन बघ क्रमांक आता. 3. हा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. 58 पर्याय क्रमांक 3. 59 बघ आता. एकूण 25 आहेत ना अल्फाबेट? 27 आहेत 27. सर 27 आहेत. हो 27 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 23 24 25 26 27. बरोबर 27. कुठले कुठल्या अंक आहेत सांगा. 2 आहे, 2 3 आहे, 6 4 6 9 9 4 4 एवढंच आहे सर. 5 5चा गट करू आहे की नाही? हो हो 1 2 4 होणार ना गट 1 2 3 4 5. तर 1 2 3 सगळ्या गटात 6 दोनदा येणार आहे. मग 6चा गट होणार आहे. प्रत्येक गटात म्हणजे प्रत्येक गटात 6 दोनदा येणार आहे. मग 6चा गट करू का? हो बरं 6 जर केलं तर 2 3 डॅश 6 6 9. तर 2 2 3 4 6 6 9 2. पुन्हा 2 थांबा 1 मिनिट होत्या. पुन्हा डॅश डॅश 4 6 6 9. इथपर्यंत झालं. पुन्हा 2 3 3 4 4 6 6 6 डॅश 2 3 4 2 3 4 डॅश 6 डॅश 9 6 आणि 2 शेवटच्या 9 आणि आणि त्याखाली 2 शेवटचं 3 हम्म. हा आता पहिल्यात बघा 4 राहिले का नाही? हा त्यानंतर इथं 3 राहिले, हम्म 9 नंतर राहिले, 9
नंतर 6. ते 6 234 769 234 769 234 769 एक हे अपूर्ण आहे त्यामुळे ह्याचा काही विचार करू नका. त्याचं कुठलं राहिलं 4 पर्याय 3 6 ऑप्शन 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा आता बघा आवाज कोणाचा खरखरीत होते मिठवा. हा ओके. डब्ल्यू काय आहे वळ का WJILB ना. हो. हो सर. हे शोधलं पाहिजे आपल्याला. सर वर आहे वर. वर 3 वरती नंबर. पडलाय. इथं डब्ल्यू हा 19च्या त्याच्या खाली जे खाली आहे 19च्या तिरक्या साईड. जे आणि त्याच्या खाली आय. जे आहे. त्यानंतर इथं आहे वर 8 सोडून येईल. एल इथं आणि एच सोडून बी. आयच्या खाली. हे हा. हा सर. WG पुन्हा खाली आय पुन्हा एल आणि पुन्हा बी अशा आकृती तयार झाली आहे की नाही. आता हो. SP सर E तिथेच पडलाय. येल N अक्षराच्या वर. हा हे काय थोडक्यात झालेलं आहे आरशातील प्रतिमा ना. सेम टू हो. सेम आरशातील प्रतिमा. आता हे बघा हे प्रश्नचिन्ह आहे त्या जोड्याला काय आहे TOFMC. टी बघा टी सर्व उजव्या बाजूला 4 नंबरला आहे. टी ओ ओ एफ एफ एम एम इथं 10 आणि ई खाली आहे. जीच्या पण सी खाली. खाली. सी आहे. एफच्या 4 सोडून. हा आता बघा TO त्यानंतर एफ पुन्हा एम आणि पुन्हा काय आहे सी. आता अशीच आकृती तयार करायची. आता टी उजवीकडून 4 नंबरचे घेतले मग डावीकडून व्ही 4 येणार. नंबरचं किती घ्यायचं. व्ही. अगोदर आपण अल्फाबेट्स के निश्चित करू. आता के ओ त्या लाईनला के येणार उजवीकडून सर. 2 नंबरला आहे. मग इकडून 2 नंबरला काय येणार के. 8 येणार ना. नाही नाही वरच के के येणार येणार. सर. हम्म. त्यानंतर आपण काय घेतलं होतं एफ. एच. आता एफ इकडून 2 नंबरला मग इकडून 2 नंबरला एच येणार. म्हणजे असं झालं VKH इथं लिहितो VKH. त्यानंतर एम कुठं आहे बघा. एम येणार. यम वर आहे तुम्ही. आधीच्या आकृतीमध्ये तर ते आधीच्या आकृतीमध्ये इथं आधीच्या आकृतीत तिथेच आहे. 9च्या इथं वरती. हा सर तुम्ही घालून. उजवीकडून 4 नंबरला आहे मग हेच डबल येणार ना एम. हा हा. हो सर. सी पण हा एम आणि तिथं सी पुन्हा पण डबल डबल. आणि सी आणि पण ई डबल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक KHMC 3. हा पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 3 बरोबर. ही पण आरशातील प्रतिमाच होती थोडक्यात. आता 61 बघा JXV98 सर डाव्या बाजूला 20च्या खाली.
एकच मिनिट मला. हा ए बी सी डी जे 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 जे. सर डाव्या बाजूला 20च्या खाली. सर 3 नंबरच्या लाईनीतलं पहिलं अक्षर. हा ओके. जे. जे नंतर एक्स. एक सर पहिल्या लाईनीतलं दुसरं. त्यानंतर व्ही. उजवीकडचं. 18. 18 आणि आणि 9. त्यानंतर 9. 9 सर इथे एलच्या इकडे आहे. हा आता बघा आपण हे आकृती तयार करू. जे नंतर एक्स वर जायचं. एक्स नंतर पुन्हा व्ही वर. व्ही नंतर पुन्हा 18 वर. आणि 18 नंतर पुन्हा 9. हा आता जे चा परावर्तन बिंदू कुठला येणार इकडं? पी येणार बघा. जे डावीकडून एक नंबरला उजवीकडून एक नंबरला पी येणार त्या लाईनला. त्यानंतर इकडे एक्स आहे वर कुठला आहे? इकडून 2 नंबर, इकडून 2 नंबरला आर. 8 त्यानंतर व्ही आहे. येणार सर. टी व्ही म्हणजे येणार टी. डावीकडून 4 नंबरला. मग इकडून 4 नंबरला टी येणार. आणि 15 येणार आता. नंतर पी नंतर आर नंतर टी. असं. 15 येणार त्यानंतर सर. इकडून 3 नंबरला 15 येणार का? हो. 15. आणि त्यानंतर शेवटी 9 होतं. 9 डावीकडून 3 नंबर उजवीकडून 10 येणार. 10 10. पी आर टी 15 10. पर्याय क्रमांक 2. बरोबर. पर्याय क्रमांक 2. 2 आता शेवट बघा 6. त्यानंतर 18. त्यानंतर 20. त्यानंतर जे खाली आणि शेवटी पुन्हा 19. आता इथं डावीकडून एक नंबरला 6 आहे. उजवीकडून एक नंबरला काय येणार आहे? 3. 3. 3. हे मला वाटते बघ हे नाहीच बघितलं तर चालतंय की पुढचं डायरेक्ट घेऊ का? हो. हो सर. सर तरी बघा संबंध काय? संबंध काय आहे बघितलं पाहिजे का? बरं. 6 18 20. 6 इथं 6 आहे. त्यानंतर इथं 18 आहे. पुन्हा इथं 20 आहे. पुन्हा जे 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 इथं जे आहे. आणि पुन्हा 19. म्हणजे आकृती कशी होती? 6 नंतर 18 वर जायचं. 18 वरनं पुन्हा 20 वर यायचं. 20 वरनं पुन्हा जे वर जायचं आणि पुन्हा 9 वर जायचं. आता इकडची आकृती बघू. 3. 3 नंतर 15. 15 म्हणजे असं झालं. 15 नंतर पुन्हा 13. 13 13. 13 नंतर पुन्हा पी. आणि पी नंतर पुन्हा 14 14. म्हणजे आरशातीलच प्रतिमा तयार होते का नाही? हो सर. इथं बघा बी नंतर काय आहे? एल जे. बी नंतर एल. त्यानंतर जे. त्यानंतर 20. आणि त्यानंतर एक्स. बी एल जे. त्यानंतर 20 आणि पुन्हा एक्स. आता बी ची बी डावीकडून एक नंबर आहे. इकडं उजवीकडून एक नंबरला डी येणार. डी त्यानंतर ओ एल डावीकडून 2 नंबरला आहे. इकडे एफ येणार ना? एफ नाही सॉरी. एल एन डावीकडून एन येणार. म्हणजे डी नंतर
एन येणार. एन नंतर पी आता जेचं गाव काय येणार? पी येणार. पी त्यानंतर 20 आहे. 13 डावे कोणी अंक 13 बरोबर 13. आणि आर आणि त्यानंतर एक्स गाव आलं. आर पर्याय क्रमांक 1. DNP 13 आर पर्याय क्रमांक पर्याय 1. बघा मनोर्यात फार सोपं असते. 2 किंवा 3 प्रश्न असतात मनोऱ्यावर. आता प्रश्न क्रमांक 63. यावर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहस्त्र पुस्तक वाचनाचा संकल्प करण्यात आला. जोडाक्षरयुक्त शब्द ही 1, इथं 2, इथं 3, 3 इथं 4 4, 5, 5 6 6, 7 7. पर्याय क्रमांक 4 4 आता ही अक्षर मला उलट क्रमाने लिहायची आहे. म्हणजे सुरुवात अशी करायची बघा. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWX आणि Y उलट क्रमाने लिहिल्यास त्याला अनुक्रमांक देऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पर्याय 17 क्रमांक 3. 18 19 20 21 22 23 24 आणि 25. आता नाईटचा विरुद्ध शब्द काय रे? डे. डे चा क्रमांक बघा किती आहे? 22. 22. एचा एकचा अनुक्रम 25 किती आहे? 25 आणि आणि वाईचा 1 वायची 1. 1 22 25 1 आहे का बघा? पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 बरोबर. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास. आता दुसरं आणि चौथं सांगा पहिल्या गटातलं. बी आणि बी. डी. बीडी. जी आय. दुसरं चौथं सांगा. जी जी आय आय. हा जी आणि आय. यातलं L दुसरं आणि यातलं चौथं यल आणि एल. एल क्यू आणि आणि एल. एस. यातलं चौथं डब्ल्यू वाय. यातलं दुसरं V यातलं आणि चौथं Y V आणि व्ही Y आणि वाय बरोबर. अशा प्रकारची एक नवीन अक्षरमाला तयार केली. दोन्हीकडून समान अंतरावरील जोडी बघा. दोन्हीकडून समान अंतरावर. आता एल आणि एन इथे बघा. सर व्ही एल आणि एक्स ना डावीकडून हा शेवटी व्ही आणि एक्स येणार आहे. चौथा अक्षर एक्स येते. हा तिथं झेड पण दिले त्यामुळे झालं. त्यामुळं फर्स्ट आहे. 4 नंबरला एक्स येते ना. हो. आता बघा एल एन पहिली जोडी बघा. एल डावीकडून 5 नंबरला आहे आणि उजवीकडून 5 नंबरला एन आहे. म्हणजे ही जोडी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता जी एस बघा. जी डावीकडून 3 नंबरला आहे 1 आणि 2. आणि एस पण उजवीकडून 3 नंबरला आहे. म्हणजे हे पण पर्याय बरोबर आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय येतोय बघा. पुढचं बघायची गरजच नाही. सर स्कॉलरशिपला झेड नसतं ना. स्कॉलरशिपला झेड नसते. हे देण्यावर आहे. त्यांनी दिली म्हटल्यावर घ्यायचं. अक्षर मला देतच बरं का दोन्ही परीक्षेला. आता प्रश्न क्रमांक 66 बघा. अनाथासाठी त्याने अन्नदाता बनवून अन्नछत्र व पाणपोई सुरू केली. या वाक्यात खालील पर्यायातील शब्दसमूहापैकी कोणता शब्दसमूहाबद्दल अक्षर आलेला
नाही. आता कोणाचाही आधार नाही असा ह्याला काय म्हणायचं रे? निराधार. त्याला आधार नाही त्याला निराधार किंवा त्याला अनाथ पण म्हणायचं. त्यानंतर अन्न देणाऱ्याला आपण काय म्हणतो? अन्नदाता. अन्नदाता. अन्नदाता म्हणतो, बरोबर. नंतर मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण अन्नछत्र. 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 आणि दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कळवाळ. ती कळवाळ. पण आता बघा कोणालाही आधार नसणारा अनाथ शब्द आहे इथं. हा. त्यानंतर अन्न देणारा अन्नदाता पण शब्द आहे. त्यानंतर मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण अन्नछत्र पण शब्द आहे. म्हणजे पहिल्या तिनाचा शब्दसमूहापैकी एक शब्द आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा याचा या ठिकाणी शब्द दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक काय निघते याचं? 4. 4. हा 67 पहा. खालील पदामधील विसंगत पद कोणते? 2 अचूक पर्याय निवडायचं. लिहितो अगोदर 20, 39, 56, 69, 81. वाटल्यास इथं डबल लिहितो 81, पर्याय क्रमांक 87. 1 आणि 4. एकच मिनिट. 81, 87, 92, 95 आणि 96. आता 2 क्रमवार संख्येतला फरक काढला ना तुम्ही? हो. इथे किती? 19 आला. इथे किती झाला? नंतर 17. 17. 17 आला, बरोबर. आणि इथं 13. 13. म्हणजे लक्षात येतं 19 नंतर छोटी मूळ संख्या 17, 17 पेक्षा छोटी लगतची मूळ संख्या 13. मूळ संख्या येतात पहा. मग 13 पेक्षा लहान मूळ संख्या कुठली? 11. 11. मग तिथे 69 आणि 11 म्हणजे इथे किती पाहिजे होतं? 80 पाहिजे होतं. म्हणजे फरक 11चा आला असता. आणि मग 80 जर आपण घेतलं असतं तर 80 आणि 87चा फरक बघा, बरोबर 7चा येतोय. म्हणजे 11 नंतरची लगतची छोटी मूळ संख्या 7. त्यानंतर किती? 5. 5. त्यानंतरचा फरक 3 आणि शेवटी फरक 2 पाहिजे होता. तिथे मग 1. इथं 95 अधिक 2 97 पाहिजे होतं. म्हणजे 81 आणि 96 हे पर्याय चुकले ते. 1 आणि 81 4. जागेवर किती पाहिजे होतं? 80 पाहिजे होतं. आणि 96 जागेवर 97 पाहिजे होतं. 1 आणि 4. खालील चौकटीत आकृत्यासाठी अंक दिले आहेत. तर आपण हे चेक करूया. ही पदावली. आता पहिला जो कंस आहे ह्याच्यासाठी कोणतं अंक आहे बघा? त्रिकोणात 12. वर्तुळ. 12. किती आहे? 12 आहे सर. वर्ग आहे. 12/4. चौकोनात टिंब आहे 4. 4. पुन्हा भागिले चिन्ह. 5/5. त्यानंतर त्रिकोणात टिंब 5/15. 5/15. 5 आणि गोल 15. साधा कंस पूर्ण, चौकटी कंस पूर्ण, पुन्हा 16 प्लस छेद 16/4. 16 छेद आणि 9/4. चौकोनामध्ये टिंब 4. 4. आता हे सोडवूया आपण. चौकटी कंस 4 एके 4, 4 त्रिक 12, 5 एके 5, 5 5 त्रिकोण. त्रिक 15. आता ह्या भागिलेचं गुणिले केलं 1/3 ची गुणाकार दिसतं 3 होणार. आणि पुढं अधिक 4 एके 4, 4 चेक 16 म्हणजे 4. 3 त्रिक 9 आणि अधिक 4 बरोबर 13 येते. 13 साठी त्रिकोण आहे 3 सर. ची आकृती आहे बघा. 13 पर्याय साठी क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 येते 68 चौकोन.
वर्गात गटप्रमुखानं सूचना देताना एकाऐवजी व, लिहाऐवजी ब, वाचाऐवजी उ, उठाऐवजी ल आणि बसाऐवजी ए अक्षराचा वापर केला. यानुसार एक गटकार्य करताना त्याने खालीलप्रमाणे सूचना दिल्यास त्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती. आता वयला आपण बघूया. वाचा, वाचासाठी उ मी लिहितो वाचा. वाचासाठी वापरलेलं अक्षर उ. उ किती वेळा आले मोजा. उ 1, सर 4 वेळा आहे सर. 4 वेळा. 2, 3 आणि 4. आता लिहा वाचतो. लिहा, लिहासाठी कोणतं वापरलेलं आहे? ब लिहासाठी 6 वेळा आहे सर. ब. मग आपण ब किती वेळा आले बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 6. 6 वेळा आले. पुन्हा आणि ऐका, ऐका साठी काय वापरलेलं आहे? व. आता व किती वेळा आला मग? 1, सर 5 वेळा. 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळा आले व. आता राहिले बसा. बसासाठी कोणतं वापरलंय? एडक्याचा ए. आता एडक्याचा ए बघा किती वेळा आलाय? 1. 2 वेळा. 2 वेळा आलाय सर. 2 वेळा. अधिक वेळा काय आले रे मग? 2 वेळा. व. ऐका. व म्हणजे ऐका. ऐका म्हणजे पर्याय क्रमांक 3. हा, प्रश्न क्रमांक 70. एका सांकेतिक भाषेत मी लिहितो पीओटी पॉट हा शब्द कसा लिहिलेला आहे? PUOPTQ. त्यानंतर OUT OUUVTP असा लिहिलेला आहे. TEN TOEF NU असा लिहिला आहे. तर CUT हा कसा लिहायचा? सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 तर बरोबर आहे. चेक कसं करायचं बघा. P 1 नंबरला दिलाय, हा O 3 नंबरला दिलाय आणि हा T 5 नंबरला. 1 3 5 ला येते ना. O1 U3 T5 T1E3N5. इथं पण असं करायचं. 1 2 3 4 5 6 लिहिताना 1 ला C लिहायचं, 3 ला U लिहायचं आणि 5 ला T लिहायचं. बरोबर ना? हो सर. आता फक्त काय केलंय बघा, इथं ओ नंतर पी आहे बघा. एबीसीडी आपण म्हणत असताना एबीसीडी एफ जे केलंय म्हणून ओ नंतर पी आहे. पुन्हा यू नंतर व्ही आहे. पुन्हा ई नंतर एफ आहे. यू नंतरचं अक्षर आपण 4 नंबरला लिहू. यू झाले काय असतं? हे फिक्स झालं. आता इथं बघा पी नंतरचं शेवटी घेतले, ओ नंतरचं शेवटी घेतलंय, टी नंतरचं शेवटी घेतलंय, सी नंतरचं शेवटी घेऊ. सी नंतर डी, ते 6 नंबरला घेऊया. आणि ह्या टी नंतर काय असतं? यू, ते इथं 2 नंबरला घेतले. बघा इथं पण टी नंतर यू इथं घेतलंय आणि इथं एन नंतर ओ इथं घेतलंय. टी नंतरचं यू आपण इथे घेऊया. अशा पद्धतीनं CUUVTD पर्याय क्रमांक 3 तयार होतो. नेक्स्ट,
खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. सांगा. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक पर्याय क्रमांक 1. 1. जर ही आकृती या ठिकाणी बसवली तर पूर्ण आकृती तयार होते. त्याचं ऑब्झर्वेशन करून सोडवा. तंतोतंत जुळणारी आकृती सगळ्यात सोपा प्रश्न. फक्त ऑब्झर्वेशन निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे. तंतोतंत कुठली येते बघा. क्रमांक 2. मिशा बघा मिशा. पर्याय क्रमांक 2. पर्याय मिशा क्रमांक 2. पाहिजे मिशा. पर्याय क्रमांक 2. 73 ला पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 73 ला 2. क्रमांक 2. हे झाले ना. 74 लागलोय. 74 लागले. प्रश्न आकृतीत कागदाला खालीलप्रमाणे घडी घालून छायांकित केलेला भाग कापला असता घडी उलगडल्यावर तो कागद कसा दिसेल. आता एक पर्याय पाव क्रमांक- भाग दाखवलाय. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुन्हा हे असं, पुन्हा इथं मध्ये असं, पुन्हा हे असं, पुन्हा इकडचं हे असं होणार, पुन्हा हे असं. आता अशी परिपूर्ण आकृती कुठे दिसते. पर्याय क्रमांक 2 मध्ये. 1 मध्ये. हा ही पर्याय आकृती क्रमांक इथं 1. पूर्ण. पर्याय क्रमांक 1. आणि शेवटची ही आकृती आहे का नाही, की काय ड्रॉप केला हा प्रश्न. लपलेली आकृती ओळखा. त्यामुळे हा प्रश्न त्यांनी ड्रॉप केलाय. त्यामुळे ह्याच्यावर जास्त विचार करणार नका. अशा प्रकारे आज आपली 2019 ची प्रश्नपत्रिका संपलेली आहे पहा. म्हणजे 19, 20, 21 3 झाल्या. आता 17, 18 बुद्धिमत्ता राहिलं. आता उद्या आणि परवा पण सुट्टी घेतोय. सोमवारी सकाळी आपला तास असेल. परीक्षा 31 तारखेला आहे. 31 तारखेच्या अगोदर आपल्या या 2 प्रश्नपत्रिका सोडवून अजून काही प्रश्नपत्रिका आपण सोडवू. त्यामुळं अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. परीक्षा पुढे गेली म्हणजे फार पुढे गेली नाही. 20 ची 31 म्हणजे 10 दिवस फक्त पुढे गेलेले आहे. 9वीचा अभ्यास करा, परंतु जास्त वेळ 8वीच्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमासाठी द्या. गणित बुद्धिमत्ता बरोबर मराठी इंग्रजी हे विषय सुद्धा फार महत्वाचे आहेत. विशेषतः मराठीमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क जातात, कारण मुलांची व्होकॅब्युलरी कमी असते. मराठीवर सुद्धा लक्ष द्या. चल बस करूया. ओके बाय.